मजेत, आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. सो तुम्हाला सध्याचं माझं शेड्यूल माहीतच आहे. विहान झोपलं की मी रोज काही ना काहीतरी करत असते. म्हणजे मग कधी स्वतःसाठी वेळ असू दे, कधी मग घरच्यांसाठी काय करणं असू दे, किंवा कधी क्लिनिंगच आली, किंवा मग कधी विहानसाठी काही असं बनवणे. तर त्याच यानं मी आज विहान जेव्हा झोपला होता ना दुपारी, तेव्हा मग मी त्याच्यासाठी वेट गेनसाठी लाडू बनवलेले आहेत. त्याची रेसिपी मी शूट केलेली आहे, ती आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण मला सध्या तुम्हाला माहितीच आहे, जर माझी कंटिन्यू कोण ब्लॉग बघत असेल तर माझा जो काही फोकस आहे तो थोडासा विहानचा वेट गेन होण्यासाठी. कारण जे मला कंटिन्यू अगोदरपासून जे पाहतात ना त्यांना माहिती आहे विहानची तब्येत किती छान होती. ते हो किती छान होती. म्हणजे विहान एवढा गुटगुटीत होता ना की काय विचारूच नका. तर मला म्हणजे मुलं कशी गुटगुटीत असतील ना तर ती छान वाटतात, थोडीशी हेल्दी असतील तर. सो माझा पुन्हा प्रयत्न तोच आहे की विहानची थोडी काय होईना पण तब्येत वाढावी. त्यासाठी मग मी त्याच्यासाठी एक वेगवेगळ्या थोड्याशा रेसिपी ट्राय करत होते. मग मी तुमच्यासोबत त्या शेअर करत होते. कधी मग तुम्हाला मिनी ब्लॉग मधून शेअर करते किंवा मग कधी लॉंग व्हिडिओ मधून शेअर करते. जर तुम्ही माझे कंटिन्यू ब्लॉग बघत असाल मग त्यामधून तुम्हाला समजेल, किंवा कोणती एखादी गोष्ट मी विहानसाठी नवीन आणली किंवा माझ्यासाठी, तेही मी छोट्या मोठ्या गोष्टी आता तुमच्यासोबत शेअर करते. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की नवीन नवीन फॅमिली मेंबर वाढत चाललेले आहेत तर त्यांना त्या गोष्टी माहीत नसतात. सो त्यामुळे मग मी त्या गोष्टी रिपीट करते. सो विहान छान झोप घेऊन उठलेला आहे, त्यामुळे त्याचे आता इथं नखरे चालू आहेत. सो त्याच्यासाठी मग मी आता थोडंसं रवा भिजत ठेवलेला आहे. कधी काय करते म्हणजे जर तो झोपायच्या अगोदर पोटभर खाल्ला नसेल ना तर ह्या टायमिंगला साधारण आता 5:15 झालेले आहेत. मग तो उठला की थोडा वेळ खायला देते मी त्याला. आणि त्यानंतर मग कधी असं पोटभर खाल्ला नसेल ना तर ह्या टायमिंगला थोडंसं मग दुधामधला शिरा वगैरे असं काय मॅम दुधामधला शिरा वगैरे असं मी त्याला करून देते. पण त्याने दुपारी दूध भात दिलं होतं मी आज. दूध भात दिलं होतं दुपारी. सो त्यानं पोटभर खाल्ला होता. सो मग आता तो थोडा वेळ झाला उठलेला आहे. मग जोपर्यंत आता पटकन म्हणजे अशी गडबड नसते की तो उठला त्याला भरवा आणि आपण रिकामा नाही, पूर्ण वेळ मी त्यालाच देते म्हटलं तरी चालेल. मला ही बिलकुल पण सवय नाही की मी इथं गप्पा मारत जाऊन बसेन, तिकडं गप्पा मारत जाऊन. मी कुणाच्याही घरी जात नाही. जो काही वेळ आहे तो मी माझ्या घरी इथंच घालवते. किंवा मग कधीच खूप कंटाळा आला तर मग थोडंसं विहानला घेऊन बाहेर वगैरे जाते. कधीच खूप कंटाळा आला तर मग थोडंसं विहानला घेऊन टेरेसवर वगैरे जाते. मला तसं गॉसिप करायला कोणाविषयी खूप आवडत नाही, माझी आगोदरपासूनच सवय आहे. नॉर्मल कंटाळा आला तर थोडंसं विहानला मंदिरमध्ये घेऊन जाणं किंवा ट्रॅकवर घेऊन जाणं ह्या गोष्टी माझ्या चालू असतात. सो त्यामध्येच विहानला आता थोडंसं दुपारी दूध भात खाल्ला होता म्हणून मग त्याच्यासाठी मला बोलायला देशील का, मग त्याच्यासाठी आता छान रवा भिजत ठेवलेला आहे. थोडंसं दही घालून ठेवायचं भिजत, त्यामुळे रवा छान भिजतो. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची वगैरे सगळं घालून त्याला मस्त असं चिला काढून देते. तो त्याचा फेवरेट चिला आहे. या टायमिंगला असं दिलं ना मस्त आपण बसून तो तिथं 5-10 मिनिटं टाइमपास करत खातो. मग त्यानंतर मग थोडंसं 7च्या वगैरे टायमिंगला कधी जर मग दूध वगैरे पण देते किंवा मग अजून काही असतं ते. आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू म्हणाल ना 4 राहिले होते, असं 5 होते. सो सकाळी एक त्याला दिला होता खायला, मग आता 4 राहिले होते. सो त्यामुळेच म्हटलं की पूर्ण काटोकाट संपायच्या अगोदर थोडंसं बनवून ठेवते. आणि मी दरवेळेला ना थोडंसं वेगवेगळं ट्राय करायला लागले. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की मी एकच फूड कंटिन्यू असं नाही देत, थोडंसं चेंज करत देते. हाय सो जर तुम्ही बघितलं असेल तर पहिल्यांदा मी खूप सारे मखाना घालून त्याच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते. त्यानंतर मग मध्ये थोडे शेंगदाणे वापरून घालून म्हणजे बनवले होते. त्यामध्ये मखाना आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवले आहेत, पण तेही खूप टेस्टला छान झालेले आहेत. आणि त्या लाडूमध्ये ना त्याच्यासोबत आम्हीही एखादा दर खातो, त्यामुळे मग ते पटकन संपतात. आणि मग मला असं होतं ना की चला माझं काम हलकं होते म्हणून मी ढीकभर महिन्याभराचे भरून ठेवते. असं कधीच होत नाही. हार्डली त्याला 10-15 मिनिटं लागतात. मग कशाला म्हणते मी उगाच महिनाभर, आपण काही कुठं जॉबला जात नाहीये, सध्या घरीच आहे. सध्या जे काही फोकस आहे ते बाळावरच आहे आणि घरच्यांवर आहे. तर कशा म्हणजे आता ठीक आहे एखादा व्यक्ती जॉबला जात असेल किंवा घरी खूप सारे काम असतील, मग त्यामधून त्यांना सतत वेळ भेटत नसेल तर ती व्यक्ती मग असं करू शकते. सो चला मग आता मी तुमचा जास्त टाइम न घेता तुमच्यासोबत मी ती रेसिपी आता इथं पुढे व्हिडिओला अटॅच करते. सो ती तुम्ही बघून घ्या. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी मस्त विहानला थोडंसं ना
चिला वगैरे काढून भरून घेते. सो चला तर हेल्दी लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. सगळ्यात तर अगोदर मी जास्त क्वांटिटीमध्ये बदाम घेतलेले आहेत, त्यानंतर थोडेसे काजू घेतलेले आहेत, मग पिस्ता घेतलेले आहेत, थोडेसे खजूर आहेत, त्यानंतर गूळ आहे आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत. मनुके असे पण विहान खातो आणि त्यामुळेच मग माझं मेजरमेंट बघा, बदाम थोडे जास्त झाले तर काही एवढा फरक पडत नाही, त्यामुळे काजू मी त्याच्यापेक्षा थोडेसे कमीच घेते. काजूमध्ये कसं थोडीशी हीट पण असते, सो मग उष्णतेचं जे काय आहे थोडंसं कमी घेते. आणि आपण ह्यामध्ये ना सुकं किंवा ओलं खोबरं यूज करू शकतो, पण मी नाही केलेलं आहे, त्यामुळे मला असे सिम्पलमध्येच आवडतात आणि विहान हेच खातो. जर खोबरं वगैरे त्याच्यामध्ये घातलं तर तो खाणार नाही म्हणून. आणि मग मी हे जे तूप आहे ना, हे होममेडच तूप आहे, घरी बनवलेलं. हे लास्ट टाईम जेव्हा मी गावी गेलेलं तेव्हा तिकडून आणलेलं होतं. माझ्याकडचं आत्ता संपलेलं आहे, त्यामुळे मग मी हेच यूज करत आहे. आणि आत्तापर्यंत विहांना मी एकदाही बाहेरचं तूप वगैरे दिलेलं नाही आहे, घरीच होममेड जे बनवतो आपण तेच यूज करते मी. त्यानंतर आता बघा, पावसामध्ये थोडंसं कुबट ओबरट असा वास येतो, म्हणजे जे काही आपण ड्रायफ्रूट्स किंवा काही ठेवतो त्यामध्ये, म्हणून मग मस्त हे तुपामध्ये छान जोपर्यंत ड्रायफ्रूट्सचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत छान हे भाजून घ्यायचं. इथं बघा मी सगळे ड्रायफ्रूट्स छान भाजून घेत आहे. फक्त आज माझ्याकडे अक्रोड नाही होते, बाकी तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता, किंवा पंपकिन सीड वगैरे असतील तर त्या थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये घालायचं. त्यानंतर इथं मस्त असं मी भाजून घेतलं. थोड्या वेळाच पुरी म्हटलं ना की मी यावेळेला थोडेसे वेगळे बनवत आहे, तर यावेळेला मी ना हे ओट्स ॲड करत आहे. आता तुम्ही मला बघत असाल तर मी दरवेळेला मखाना खूप यूज करते किंवा मग त्याच्यामध्ये शेंगदाणे असू दे घालते, सो ते आज थोडंसं स्किप केलं आहे आणि यावेळेला मग मी त्याच्यामध्ये ओट्स घातले. तसं तर माहिती आहे ना, ओट्स मुलांसाठी हेल्दी पण आहेत, सो त्यामुळेच मग हे ओट्स ना थोडं थोडं तूप टाकून एक 5-6 मिनटं छान भाजून घ्यायचं मंद गॅसवर. आता हे जे काही आपण भाजतोय ना हे सगळं मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं. आता लास्ट टाईमला मी जेव्हा खूप सारे मखाने घालून केलेले तेव्हाही खूप छान झाले होते लाडू, आणि शेंगदाणे घातले तर ऑब्व्हियसली छानच होतात, म्हणून म्हटलं यावेळेला थोडंसं वेगळे आपण बनवू. कारण दरवेळेला कसं होतं ना, एकेच नको वाटतं, म्हणजे सगळंही मुलांच्या पोटामध्ये जायला हवं. आपण एक त्यांना आवडते म्हणून तीच वस्तू सारखं किंवा तीच गोष्ट आपण त्यांना सारखं देऊ शकत नाही. सगळे त्यांच्यामध्ये पोटामध्ये सगळं काही केलं पाहिजे. आता इथं जे काही मी स्टार्टिंगला ड्रायफ्रूट्स भाजले होते ते थंड झाले होते, तर ते मी मिक्सरला इथं छान बारीक करून घेतलेले आहेत. ओबडधोबड नाही करून घेत आहे मी, थोडंसं बारीकच करत आहे. ओबडधोबड केलं की मध्ये मग त्यांच्या तोंडामध्ये लागतात आणि मग विहान थोडंसं खायला नको म्हणतो, म्हणून मग थोडंसं बारीकच करते. आणि त्यानंतर मग इथं मी भाजलेले ओट्स घेत आहे. हे असं सेपरेट बारीक केलं ना की मग छान बारीक होतं, एकत्र घातलं ना की ते व्यवस्थित बारीक नाही होत थोडं. सो इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे ओट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये थोडासा गूळ टाकत आहे मी. आणि गूळ हे आणि ओट्स अगोदर एकत्र थोडंसं मी फिरवून घेते. सांगते मी असं का करते, कारण त्याच्यामध्ये जर खजूर घातलं ना की मग ते मिक्सरचा थोडासा आवाज येऊन पटकन ते व्यवस्थित होत नाही. आता ते थोडंसं बारीक झाल्यानंतर मी वरतून थोडीशी खजूर घालते. आता खजूर अशी पण विहांच्या खाण्यामध्ये येते म्हणून मग मी थोडीशी कमी यूज करते. तर मग इथं सगळं जे काही बारीक केलेलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर ही मी घातलेली आहे, जी स्टार्टिंगला मी बारीक करून घेतली होती ती. आणि हे थोडंसं ना मी अगोदर हाताने एकजीव करून घेत आहे, कारण मग परत पॅनमध्ये घातलं की ते व्यवस्थित एकजीव होत नाही, त्यामुळे थोडंसं हाताने एकजीव करून घ्यायचं. आणि नंतर मग काय करायचं, थोडंसं ना पॅनमध्ये तूप टाकायचं आणि बारीक केलेले सगळे ड्रायफ्रूट्स, ओट्सची पावडर आपण म्हणजे हे सगळं जे काही बारीक केलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये घालायचं आणि थोडा वेळ मिक्स करत राहायचं. जास्त वेळ नाही की पूर्ण ते कडेल इतकं, थोडा वेळ नॉर्मल गरम होईल इतकं मंद गॅसवर ते सगळं गरम करून घ्यायचं. सो मी इथं गरम करून घेत आहे. आणि लास्ट वेळेला जेव्हा मी पाक बनवला होता लाडू, सो एकदम फर्स्ट टाईम तेव्हा ते एवढे व्यवस्थित म्हणजे करताना छान वाटत होते, पण नंतर मग ते जेव्हा बांधून होतात ना लास्टला तर सगळे व्यवस्थित बांधत नव्हते. त्यामुळे हे असे बनवले ना की व्यवस्थित सगळे बांधतात. हे
बघू शकता किती पटकन हे लाडू झाले ना. आणि हे इथं मी सगळे लाडू बांधून घेत आहे ना. हे थोडंसं गरम झालं ना की हातांना खूप चटके येतात. माझ्या हातनं नुसतं लाल 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 होतात दर वेळेलाच. नॉर्मली थोडं जरी गरम असेल तर ते पूर्ण हात म्हणजे लाल लाल होऊन जातात. सो आता माझे इथं लाडू बांधून झाले आहेत. म्हणजे एक 8-10 दिवस तरी मला आता लाडूंचं टेन्शन नाही आहे. मग राहिलेल्या वेळामध्ये मी आणखी स्नॅक्स रेसिपीज किंवा आणखी काय असेल ना सो त्या तुमच्यासोबत शेअर करेन ना. सो असेच व्हिडिओ बघत राहा. सो मी इथं माझे लाडू सगळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा माझ्याकडे मी बोलले होते ना की माझ्याकडे अगोदरचे पण काही लाडू आहेत म्हणून. सो हे ते अगोदरचे 4च लाडू उरलेत. आता काटोकाट नको म्हटलं म्हणून मग मी अगोदर हे 2 दिवस बनवायला घेतलेले आहेत. सो हे पण लाडू काढून ठेवले आणि त्यानंतर मग मी भरणी जी आहे ती घासायला घेतली. सकाळी जेवण बनवल्यावर किचन मी सगळं आवरून घेतलं होतं. त्यामुळे आता माझ्या किचनमध्ये एवढा पसारा नाही होता. जो काही लाडूचा बनवलेला तो तेवढाच पसारा होता. परत मी सगळा तो क्लीन करून घेतला. कारण किचन नीटनेटकं क्लीन असेल तरच मग जेवण वगैरे बनवायला मस्त वाटतं. सो जो काही आत्ताचा थोडासा पसारा होता तोही सगळा आवरून घेतला. त्यानंतर भांडे वगैरे होते ते मी घासून घेतले. आणि हे सगळं असं केलं की मला खूप छान वाटतं. म्हणजे एक वेगळीच एनर्जी येते दर वेळेला हे सगळं करून. त्यानंतर बघा इव्हनिंगला विहानच्या काकांनी ना वडापाव घेऊन आले होते. जसं की ह्याला पूर्ण वडापाव खाता येतं असं वडापाव घेऊन बसला होता तो. आणि त्यानंतर मग तो मलाही देतोय. पण मी त्याच्या अगोदर जस्ट थोडा वेळ चहा वगैरे पिली होती. त्यामुळे माझी काही खायची इच्छा नव्हती. त्यामुळे तो स्वतःच घेऊन बसला होता. चला मग असेच ब्लॉग माझे बघत राहा. आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.